ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणासाठी अनेक संघटना पुढे आलेल्या आहेत। छावा संघटना असो, संभाजी ब्रिगेड असो, विनायक मेटेंची शिवसंग्राम संघटना असो। इतकंच नाही तर ज्या छत्रपती शाहूंनी आरक्षणाला एक वेगळा मार्ग दाखवला, गरीब समाज आहे, मागासलेला समाज आहे, त्यांना आरक्षण देण्याचं प्रत्यक्ष काम जे आहे ते शाहूंनी केलं। त्यांचे वारसदार असो तेही या आंदोलनात सहभागी आहे। या सगळ्या विषयावर संजय कोकरे यांना बोलायचं। संजयजी पटकन बोला, मला देवरायांच्याकडे जायचंय। जी पुऱ्या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहे। एक तर ते तामिळनाडूचं उदाहरण दिलं, केरळचं उदाहरण दिलं। हे जे आरक्षण 69 असेल किंवा 50च्या पुढे गेलेलं आहे ते 1992च्या अगोदरचं आहे, म्हणजे मंडल आयोग लागू होण्याच्या अगोदरचं आहे, म्हणून ते मिळालेलं आहे। आता ते देऊच शकत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेटे साहेब जे बोलतात की आमचं गरिबी हटावाचा नारा नाही, आमचे लोक गरीब आहेत। मग गरीब जर असतील तर भारतीय राज्यघटनेने कलम 38, कलम 39, 41 आणि 46 हे 4 कलम जे गरीब लोक आहेत, फक्त मराठा समाजातले नाही, प्रत्येक समाजातले जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक काय योजना आहेत त्या योजनेची जबाबदारी घटनेने केंद्रावर आणि राज्यावरती त्या योजना अंमलात आणण्याचं काम घटनेने राज्य आणि केंद्र सरकारवर दिलेलं आहे। पण इथे मेटे साहेब लक्ष देत नाही। आमच्या समाजातले गरीब हे जर लक्ष दिलं तर घटनाकारांचं महत्व बाबासाहेबांचं वाढेल आणि हे सर्व समाजासाठी त्यांनी केलेलं आहे, हे महत्व वाढेल। आणि म्हणूनच मेटे तिकडे जाणून बुजून जात नाही, फक्त आमच्या समाजातलेच फक्त गरीब आहे हेच फक्त दाखवतात। आणि गरीबाची व्याख्या जर करतात, मी परत सांगतो की ह्या देशामध्ये जे ओबीसीने आरक्षण दिलं आहे ते आर्थिक निकष लावूनच दिलेलं आहे। पण मेटे साहेब आणि हे मराठा संघटना जे छावा बिवा बोलतात, शिवसंग्राम, हे दिशाभूल करत आहे की आर्थिक निकष द्या। जे ओबीसीने आरक्षण मिळालेलं आहे ते आर्थिक एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मंडल आयोग लागू होण्याच्या पूर्वी केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश